देवघरामध्ये असा ठेवा कुलदेवतेचा कळस घरात कधीच अडचणी येणार नाहीत. आपणा सर्वांना हे माहीत नसते की आपली कुलदेवता कोणती आहे. त्याची माहिती कशी घ्यावी आणि या कुलदेवतेच्या नावाने आपण कळसाची पूजा आपल्या घरात कशी करावी, त्यामुळे आपल्याला कुठली अडचण येईल की काय, या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार असतो. दोन्हीपैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कळसाची स्थापना करावी. हा कळस स्थापन करत असताना आपल्याला शेंडीसकट एक नारळ लागणार आहे. त्याचबरोबर सुपारी, तांब्याचा तांब्या व खाऊची पाने किंवा आंब्याची पाने कळसासाठी आपल्याला लागणार आहेत. आठवड्यातील शुक्रवार किंवा मंगळवार दिवस निवडून आपण सकाळी अंघोळ वगैरे झाल्यावर देवघरामध्ये नेहमीची देवपूजा आवरून झाल्यावर एक तांब्या घ्यावा. त्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यावे. पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये रुपयाचे नाणे घालावे. नंतर पाणी लावून त्यावर नारळ ठेवावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. आपली ही पूजा करत असताना अत्यंत मनापासून ही पूजा करावी. ही पूजा मनापासून केल्याने त्या कळसामध्ये आपल्या कुलदेवीचे अस्तित्व निर्माण होते व आपली कुलदेवता आपल्या घराचे रक्षण करते. कोणत्याही प्रकारचा त्या घरातील लोकांना त्रास होत नाही. आणि या कळसातील पाणी आणि पाने 8 दिवसातून एकदा बदलायचे आहेत. हे पाणी रस्त्यावर कोठेही न वाहता आपल्या परसबागेमध्ये किंवा झाडांनाही पाणी घालावे. या पद्धतीने जर आपण आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण केले, तिची पूजा केली, तर आपल्या कुटुंबामध्ये वाईट गोष्टी घडणार नाहीत. घर आपले सुखी समाधानी होईल. आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. आपल्या घरातील सर्व सदस्य गुण्यागोविंदाने समाधानकारक आपल्या घरामध्ये राहतील.